निदा खान प्रकरणामध्ये निदा ही मतींच्या घरामध्ये सापडली. तिची आई, मावशी, भाऊ, वडील आणि ती जवळपास 30-35 दिवस त्या ठिकाणी तिने मुक्काम केला. जेव्हा चौकशीमध्ये ही सापडली त्या टायमाला असं कळालं की ते घर मतीन पटेल नावाच्या एमआयएमच्या नगरसेवकाचं आहे. मग कॉर्पोरेशनने आणि पोलिसांनी सुद्धा एक कारवाई त्यावर केली, त्यांना नोटीस दिलेली आहे. एखादा अतिक्रमण पाडताना एक माणुसकी या नात्यानं नोटीस द्यावी आणि कागदपत्र मागून घ्यावे, हे एक अलिखित नियम आहे. इलिगल असेल तर तुम्ही तातडीने सुद्धा पाडू शकता, त्याला कोणते धरबंध नाही. परंतु आता 3 दिवसानंतर काही लोक म्हणजे मतीन आणि ते सर्व हायकोर्टात गेले. एकीकडे जेव्हा त्यांना विचारलं जातं मग हे घर कुणाचं आहे ते माहित नाही. अरे तुमचं नाही ना, मग तुम्ही कोर्टात कशाला चालले? म्हणजे एकीकडे घराची मालकी माझी नाही असं म्हणायचं, दुसरीकडे माझं घर पाडू नका म्हणून कोर्टात जायचं. हा दुपट्टीपणा जो आहे ना, हा त्याच्या अंगलट येणार. मला वाटतं कॉर्पोरेशनची 3 दिवसाची नोटीस दिलेली आहे, तो वेळ संपलेला आहे आणि कॉर्पोरेशनने आता धडक कारवाई ही केली पाहिजे. आरोपीला लपवणं आणि तेही अशा गुन्ह्यामध्ये, हा सर्वात मोठा भयंकर गुन्हा आहे आणि कॉर्पोरेशन मला वाटतं आज ती कारवाई नक्की करेल असा मला विश्वास आहे. तुम्ही अनेक आरोप केले विद्यार्थ्यांवर, मात्र त्याची कुठलीही चौकशी अद्याप सुरू नाही आहे. सध्या ते टाळत आहेत बोलणं, पण चौकशीही नाही. नाही, चौकशी होईल. एक बाजू तुम्ही पाहून घ्या की ही निदा खान, मी वारंवार सर्व चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की निदा खान एक पेड वर्कर आहे. अशा अनेक निदा खान या महाराष्ट्रात आहेत. छोटं प्रकरण नाही आहे. धर्मांतर करणं ही एक मोहीम या एमआयएमने इतरांच्या साथीने राबवलेली आहे. आणि म्हणून लव्ह जिहाद असेल, धर्मांतर असेल किंवा ड्रग्सचा सप्लाय असेल, या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील आणि त्यांचा ग्रुप, गँग ही आहे. म्हणून आता हे चौकशीमध्ये सर्व निष्पन्न होईल. पोलीस उठून ताबडतोब धरणार असं कधी होत नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने पूर्ण तपास जेव्हा होईल, कॉन्क्रीट जेव्हा त्यांच्याकडे प्रूफ असेल, त्या टायमाला इम्तियाज जलील हा जेलमध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे मतीन, इम्तियाज जलील आणि इम्रान बख्श आणि आणखी काही लोक, हे सगळं संबंधित आहे आणि त्यांच्या प्रकरणात हे सगळं संबंधित आहे. हा एकाचं काम नाहीये. हे एमआयएम सुद्धा कुणाची तरी सांगण्यावरून हे करतंय. हे रॅकेट फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, हे इंटरनॅशनल रॅकेट आहे. हे पूर्ण या देशामध्ये 2 पद्धतीच्या कारवाई केल्या जातात, एक अतिरेकी कारवाई आणि दुसरी ही अशी छुपी कारवाई. म्हणून याचे सुद्धा सूत्रधार हे इंटरनॅशनल लेवलचे किंवा इतरचे त्यांना फंडिंग दिले जाते. मुळामध्ये लक्षात घ्या की ह्या ज्या लव्ह जिहादच्या घटना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फंडिंग केलं जातं, हे सिद्ध झालेलं आहे. ही हिदा खान, हिलाही फंडिंग होत होतं हे सिद्ध झालेलं आहे. आणि तिला सपोर्ट करणारे उघडपणे सपोर्ट करतायत. किती हिंमत आहे एखाद्या माणसाला गुन्ह्यामध्ये, जेव्हा तो एफआर त्याच्या नावाचा फाटतो त्या टायमाला उघडपणे त्याला सपोर्ट करणं, याचा अर्थ हे सुद्धा देशद्रोह करतायत. हे सुद्धा त्याच्यात अडकलेले आहे. आणि आता त्यांच्या लक्षात आल्यानंतर आता नो कॉमेंट्स बनायला लागले गोड भाषेत. तुम्ही काही करा, तुम्हाला जेलचे दरवाजे आम्ही उघडलेले आहेत आणि तुम्हाला त्या जेलमध्ये जायचंय, नंतरच आम्ही तो लॉक लावणार आहोत. पोलीस इथं स्पष्ट म्हणतात आमची मुलगी निर्दोष होती. ओएसी तर तो बॅरिस्टर आहे ना, ओएसीला कायदा कळत नाही. एखाद्याच्या नावाचा एफआर फाटला म्हणजे तो आरोपी होतो का नाही होतो? आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा होते, ते कोर्टात. म्हणून आरोपीला बिनधास्तपणे मोकळेपणे सोडता येत नाही किंवा त्याला फिरवता येत नाही. शेकडो असे आरोपी आहेत, आजही त्यांची शिक्षा झालेली नाही, परंतु ते जेलमध्ये आहेत. हे ओएसीला माहित नाही. धर्माच्या नावाखाली इतर धर्मियांना बाटवण्याचं काम जे त्यांनी सुरू केलंय, आता त्याचा छडा लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्यांच्या ठिकाणावर कारवाई करा म्हणतात, मात्र शिवसेना सत्ता झाली,
अनेक नगरसेवकांची अशी घरं आहेत की जे अतिक्रमित आहेत त्यांच्यावर कारवाईचा मानणारी का शब्दही काढत नाही. कोणाचंही अतिक्रमण असो आणि मुळामध्ये लोकप्रतिनिधीचं तर असलंच नाही पाहिजे. लोकप्रतिनिधी जर अतिक्रमण केलं याचा अर्थ तुम्ही इतर अतिक्रमणाकडे तुम्ही बोट दाखवू शकत नाही. तुम्ही त्या पद्धतीने चांगलं राहिलं पाहिजे. आणि हे कुणाला कोणत्या एका पार्टीबद्दल संबंधित नाही. कोणीही अतिक्रमण केलं तर त्याचं नगरसेवक पद जातं, हे सिद्ध झालं पाहिजे. त्याचं नगरसेवक पद सुद्धा रद्द होतं. म्हणून नगरसेवकांनी अशा भानगडीमध्ये स्वतःहून कधी पडू नये आणि अतिक्रमण करू पण नये, करणाऱ्याला पाठिंबा पण देऊ नये. विषयात मोदीच्या काटकसरीच्या आवाहनानंतर राज ठाकरेंची तरतूद केली आहे. ते म्हणतात मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचा एका संसदेचं विशेष अधिवेशन बोलतो. राज मोदी साहेबांनी जे काही आव्हान केलेलं आहे ते आपण सर्व जग पाहतंय. इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढतोय. या देशामध्ये काही काळानंतर जर हे युद्ध लांबत गेलं तर ज्या ठिकाणून पेट्रोलचं, ऑइलचं सप्लाय होतं, डिझेलचं सप्लाय होतं, काय सर्व जे काही आयात जे केलं जातं सगळ्या देशामध्ये, तो जर थांबला तर देशावर किती मोठं संकट येणार आहे ही चाहूल पाहून मोदी साहेबांनी एक काटकसर करा असं एक म्हणल्यामुळं एवढं बबाल करण्याचं काहीच कारण नाही. रोजच्या जीवनातही जर तेवढी बचत केली तरी देशासाठी तर सपोर्टचा भाग असेल. म्हणून सोने खरेदी करू नका किंवा इंधनाची बचत करा हे मोदी साहेबांनी बनल्याबरोबर त्याच्यावर टीका करण्याचं काहीच कारण नाही ना. आपण अनेक वेळेला पाहतो, मुंबईमध्ये बघा, स्वतःच्या कार घेऊन जातात, गाडीमध्ये एक माणूस असतो, रोजच्या 1000 रुपयाचं पेट्रोल लावण्यापेक्षा मेट्रोने गेलं तर तुम्हाला 50 रुपयात जात आहेत. ही काटकसर का करू नये हा प्रश्न आहे. आणि हे सर्वांसाठी लागू आहे, सर्वसामान्य माणसासाठीच नाही तर मंत्र्यापासून तर खालच्या माणसापर्यंत हे सर्वांनी याचं पालन केलं पाहिजे. आपला पंतप्रधान आपल्याला आवाहन करतो तर त्याचा सन्मान आपण केला पाहिजे. मोदींच्या आवाहनानं अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. अर्थव्यवस्थाकडे शरद पवार आहेत. आता याच्यामुळे जर अर्थव्यवस्था गडगडत असेल तर अशा प्रकारचे आव्हानं यापूर्वीच्या पंतप्रधानांनी केले नाहीत का? यापूर्वी असे निर्णय झाले नाहीत का? त्यावेळेला अर्थव्यवस्थेबद्दल आपण का नाही बोलले? म्हणून आता राजकारणासाठी राजकारण करू नका. जगावर आलेल्या संकटामध्ये आपण ठामपणे आपला देश मजबूतीने उभा राहायला पाहिजे, हे त्याच्या मागचं धोरण आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला की मी यापुढच्या सर्व बैठका ऑनलाईन पद्धतीनेच घेईल, तसं तुम्ही देखील करणार आहात. निश्चित आम्हाला या सगळ्या बाबीचा विचार जरूर करावा लागणार आहे. एखाद्या ठिकाणी बैठक घ्यायची, वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या भागातले अधिकारी बोलवायचे किंवा पदाधिकारी जर पक्षाचे असेल तर पदाधिकारी बोलवायचे आणि त्यांचे सगळे जे काही गाड्या येतात, हे येतात, ताफा येतो, त्याच्यामुळे सुद्धा खर्चिक होतच आहे. म्हणून हे आता या काळापुरतं आपण हे ऑनलाईन पद्धतीने घेणं कधीही चांगलं. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.